मनोज जरांगे यांच्या समर्थनासाठी राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। तर या रास्ता रोकोला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातूनही मोठा प्रतिसाद मिळालाय। छत्रपती संभाजीनगरच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा फाटा आदर्श रास्ता रोको करण्यात आलं। सगळे सोयरे अधिनियम लागू करेपर्यंत जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत रास्ता रोको करण्यात येणार असून याची नोंद शासन दरबारी घ्यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते। मनोज जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। नाशिकच्या मखमलाबाद गावामध्ये संतप्त झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, सगळे सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली। जरांगेंच्या समर्थनात येवला तालुक्यातील सुरेगाव रस्ते, धुळगाव, विसापूर फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने येवला लासलगाव रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आलं। यावेळी सगळे सोयरे अध्यादेश कायद्यात रूपांतरित करावे या मागणीची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी नगरमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू झालंय। नगर शहरातील नगर मनमाड महामार्गावर मराठ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय। रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनाच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। ठाण्यात मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केलं। ठाण्यातील महत्त्वपूर्ण मार्ग कॅडबरी जंक्शन येथे रास्ता रोको करण्यात आले। 3 मार्चला पुन्हा एकदा ठाण्यात रास्ता रोको होणार असे मराठा समाजाने सांगितले आहे। तर पोलिसांनी काही मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलंय। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आवाहन केल्यानंतर कराड पाटण मार्गावरती मराठा सकल समाजाकडून रास्ता रोको करण्यात आला। या रास्ता रोकोमुळे कराड होऊन कोकणात जाणारी आणि कोकणातून कराडकडे येणारी वाहतूक खोळंबलेली पाहायला मिळाली। बारामती लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभेच्या संभाव्य उमेदवार अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार गेल्या 3 दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहे। शनिवारी त्यांच्या हस्ते सकाळपासून विविध विकास कामांचं भूमिपूजन, उद्घाटनाच्या कामांचा धडाका सुरू आहे। बारामती शहर तसेच ग्रामीण भागातून सद्यस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांना वाढता पाठिंबा मिळताना दिसतोय। राज्यभरात परीक्षार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ न देता 24 फेब्रुवारीला सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। रास्ता रोकोचं रूपांतर शहरी ग्रामीण भागामध्ये धरणे आंदोलनात करावं असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केलं। 25 फेब्रुवारीला अंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक होऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचंही जरांगे यांनी म्हटलंय। हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली येथील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला। आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनेकांनी भाजपात प्रवेश केला। पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा वाहनाचा अपघात झालाय। 7 ते 8 वाहने एकमेकांना धडकून हा अपघात झालाय। अपघातामध्ये 4-5 जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अपघातामुळे अनेक वाहने रस्त्यावर खोळंबलेली पाहायला मिळाली। पुणे शहरावरील पाणी कपातीचं संकट टळलंय। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत यासंबंधीचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। तसेच पुणे जिल्ह्यात शेतीलाही पाणी मिळणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे राहुल नार्वेकर यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत। मनसे डोंबिवली शहर आणि पै लायब्ररी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन आणि विक्री मनसे शहर शाखेसमोर आयोजित करण्यात आली आहे। प्रदर्शनाचं उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं।
नाशिक शहरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी शहर पोलीस आता थेट जॉगिंग ट्रॅकवर येऊन मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून नागरिकांना आपापल्या परिसरातील गुन्हेगारीच्या समस्या पोलिसांसमोर थेट मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हिंगोली ते वाशिम जाणाऱ्या महामार्गावर माळहिवरा फाट्यानजीक पायी चालत जाणाऱ्या भाविकांना भरधाव वेगातील एका पिकअप टेम्पोने धडक दिली. आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये 4 जण जागीच ठार झाले आहेत तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हे भाविक हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी पायी चालत जात होते. दरम्यान पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील टेम्पोने या भाविकांना धडक दिली. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यामध्ये गहू काढणीस वेग आलेला आहे. सध्या उन्हाच्या झळा लागत आहेत. तसंच मजूर मिळत नसल्याने हार्वेस्ट मशीनच्या साहाय्याने गहू काढण्यास वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सर्व 24 प्रशासकीय विभागामध्ये प्रत्येक शनिवारी सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. आज मुंबईच्या सायन परिसरामध्ये डीप क्लीन ड्राईव्ह ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि इतर अधिकारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन महर्षी वाल्मिक मित्रमंडळ यांच्यातर्फे कबड्डी स्पर्धेचं जळगावमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यातील अंतिम सामन्यामध्ये नंदुरबार संघाने धुळे संघाचा पराभव करत विजयश्री पटकावली आहे. यामध्ये खानदेश चषकचा मानकरी नंदुरबार ठरलाय. यामध्ये 16 संघांनी सहभाग घेतला असून नंदुरबार हा संघ विजेता तर उपविजेता संघ हा धुळे ठरला असून मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला. सध्या उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे फळांवर उन्हाचे चट्टे पडू नयेत, पाकोळीपासून संरक्षण व्हावं यासाठी संपूर्ण बागेतील झाडांना सफेद रंगाच्या पातळ कापडाचं आवरण टाकण्यात आलंय. त्याचा फायदा डाळिंबाला होणार आहे. संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्ष यांच्या माध्यमातून ड्राय वेस्ट बँक या अभिनव उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलंय. कोल्हापुरात व्यायामशाळेतील तरुणांना ड्रग्ज पुरवले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार कळंबा परिसरातील एस प्रोटीन्स आणि एस फिटनेस या व्यायामशाळेवर पोलिसांनी छापा टाकून 40,000 रुपये किमतीच्या ड्रग्ज जप्त केलेत. या प्रकरणी प्रशांत मोरे आणि ओंकार भोई या दोघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी अखेर भाजपचं ठरलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव जवळपास निश्चित झालंय. केंद्रीय नेतृत्वाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राणेंना तयारी लागण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राणेंमध्येही रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. पहिल्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. पुण्यातील महाविकास आघाडीच्या सभेचं वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. आज पुण्यामध्ये शरद पवार, नाना पटोले, आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र स्थानिक कार्यक्रम असल्याचं सांगण्यात आल्याची माहिती मिळते. वंचित बहुजन आघाडीला याचं निमंत्रण नाहीये. वंचितच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात विविध बैठकांचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी उन्हाळ्यात पाण्याचं नियोजन ठरवलं जाईल. दुपारनंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर, मुळशी आणि खडकवासला मतदारसंघात ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. तसेच काही पक्षप्रवेश देखील होणार आहेत. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कालवा समितीच्या बैठकीत ही भेट झाली. सर्किट हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. निवडणूक आयोगाकडून राष्ट्रपला तुतारी हे चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ
हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर राशपने हालचाली सुरू केल्या होत्या। दरम्यान तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर पक्षाचा रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा झाला। या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं। 12वी परीक्षेच्या पहिल्या 3 दिवसांमध्ये 116 कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली। पहिल्या 3 दिवसात इंग्रजीसह 17 भाषा विषयांच्या परीक्षा पार पडल्या। केवळ भाषा विषयांच्या पेपरादरम्यान कॉपी केल्याप्रकरणी 116 विद्यार्थ्यांवर कारवाई करीत राज्य मंडळाने कारवाईचं शतक पूर्ण केलंय। मंत्री छगन भुजबळ यांचा मनमाड आणि येवला दौरा आयोजित करण्यात आला। मनमाडमध्ये 2 दिवसांपूर्वी काही मराठा आंदोलकांनी पंकज भुजबळ यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता। याच पार्श्वभूमीवर आजच्या भुजबळ यांच्या दौऱ्याकडे लक्ष आहे। मनोज जरांगे यांनी देखील रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं। कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। ठाणे पडगाव उन्नत रस्ता बांधण्याचा MMRDAचा निर्णय आहे। कल्याण डोंबिवली ठाणे या भागातील रस्ते वाहतुकीला गती देण्यासाठी MMRDAने हा निर्णय घेतलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे। नाशिकमधील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या जुन्या वाड्याला आग लागली आहे। आगीमध्ये जीवितहानी झालेली नसली तरी वाडा जळाने मोठी वित्तहानी झाली आहे। आगीत वाडा जळून खाक झालाय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलंय। दुर्लक्षितांना घेऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे। मुंबई उपनगरामध्ये बौद्ध महोत्सवासह शबरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा पुढाकार घेतलाय। चेंबूरच्या सर्वोदय महाबुद्ध विहारामध्ये 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी बौद्ध महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच बौद्ध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। तर विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना निमंत्रण आहे। परिसंवाद, भीमगीत स्पर्धा, संविधान रॅली यासह धम्मपद, भीमगीतांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जिल्हाध्यक्षांसह बदलापूर येथील 60 कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समक्ष मनसेमध्ये प्रवेश केला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी डोंबिवली दौऱ्यावर आहेत। राज ठाकरे यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत। त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत त्यांची आढावा बैठक देखील होईल। नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये एका डॉक्टरवर जीवघेणा हल्ला झाला। जागेच्या व्यवहारातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पंचवटीतील सुयश हॉस्पिटलचे डॉक्टर कैलास राठी हे गंभीर जखमी झालेत। उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। या हल्ल्याचा निषेध म्हणून शनिवारी शहरातील OPD बंद ठेवण्याचा डॉक्टर असोसिएशनने निर्णय घेतला। आमदार भारत भालके यांच्या जयंतीचं औचित्य साधून पंढरपुरात भव्य कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय। या प्रदर्शनाचे उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं। भगीरथ भालके यांच्या माध्यमातून हे कृषी प्रदर्शन भरवण्यात आलंय। यामध्ये शेतीविषयक विविध गोष्टींचे 150 स्टॉलचा समावेश आहे। तसेच जनावरांचं प्रदर्शन आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। हे प्रदर्शन 26 फेब्रुवारीपर्यंत खुलं असणार आहे।